नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश आपलं स्वागत करतो. चला प्रश्न पाहूया. वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. बरोबर. मग काय आहे वगळलेली संख्या? आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. 224, 195, 168. इथं जी संख्या वगळलेली आहे ती आपल्याला काढायची आहे 120. तर ठीक आहे, आपण पहिल्यांदा याच्यामधील फरक जाणून घेऊया की 168 आणि 195 मधला फरक किती आहे. मग चला वजाबाकी करूया. 195 आणि 168 वजाबाकी करा. 15तनं 8 गेले किती उरतात 7. आजचा आला 1 आणि 16तून 17 गेले 2. मग हा डिफरन्स येतोय 27. आता आपल्याला 224 आणि 195 मधील फरक ओळखूया. 224 आणि 195 मधील फरक काढूया. 4तनं 5 म्हणजे 14तनं 5 9. हातचा आला 1 आणि 22 मधून हे 20 गेले, उरले 2 म्हणजे 29. म्हणजे मी असं म्हणू का की या विषम संख्या 2-2च्या फरकाने पुढे पुढे चालले. मग जर असं असेल, इथं 29 असेल, इथं 27 असेल, तर या म्हणजे 168 आणि इथे असलेली संख्या याच्यामध्ये किती फरक असायला हवा? इथे 25 असायला हवा आणि ही जी संख्या आहे 120 याच्यातील फरक 23 असायला हवा. असा एक आपण अंदाज बांधूया आणि त्यातून संख्या काढूया. आता ठीक आहे, 168 आणि 25 आपण 168 मध्ये 25 वजा करूया. किती येते उत्तर बघूया. 8तून 5 गेले 3, 16तनं 2 गेले 4. उत्तर आलं 143. पण हे उत्तर आलं असून हे टॅली करून घेऊया की 120 आणि 143 मधील अंतर म्हणजे फरक 23 आहे का? तर हो, 23 आहे. म्हणून आपलं उत्तर आहे 143. ऑप्शन क्रमांक सी 143 आपलं उत्तर आहे. समजते? चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न वाचा. चला. जर 100 माणसे म्हणजे मेन करूया. 100 माणसे पहिली कंडिशन आहे म्हणून इथे 1 लिहितो. 100 दिवसात म्हणजे डी 100 दिवसात हे वाचतोय मी. 100 कामे करतात. कामे म्हणजे वर्क. 100 कामे करतात तर एक माणूस, आता ही दुसरी कंडिशन, एक माणूस मेन म्हणजे एक काम म्हणजे वर्क. इथे लक्षात आहे तुम्हाला वर्क. हे डे मी पूर्णच लिहितो आणि हे मेन. एक काम म्हणजे इथे 1 लिहितो. किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे हे जे आहे का त्याला एक्स मानतो, हे आपल्याला काढायचं. तर मित्रांनो याचा फॉर्म्युला असा आहे की M1 D1 भागिले W1 इज इक्वल टू M1 D1 भागिले W2. चला फक्त याच्यात किमती ठेवा. M1 किती आहे? 100. D1 किती आहे? परत 100 आणि W1 म्हणजे वर्क 100. म्हणजे 111 म्हणजे ह्या 1च्या कंडिशन इज इक्वल टू, आता ह्या सॉरी इथं 2 लिहायचं राहिलं मला, M2 D2 भागेल W2. M2 किती आहे? 1 म्हणजे हे दुसऱ्या कंडिशन मधलं M2 हे D2 आणि हे W2. मग किती आहे? 1 × 1 भागिले W21. D2 मला काढायचं म्हणजे मी याला X मानतो. समजते का बघा? फक्त मी किमती ठेवलेत, काही सुद्धा बदल केला नाही. आता ह्या 100ला 100 कट झाले असं समजा आणि मग उरलंय काय? 100 बरोबर X. झालं. 100 X बरोबर उरलंय माझं 100. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 100 दिवस. अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं. इथं वर्कच्या जागी अजून कोण कोण चेंज होऊ शकतं याच्यात? तास पण येऊ शकतात, परत सॅलरी पगार येऊ शकते. त्याप्रमाणे आपल्याला हा फॉर्म्युला बदलायचा आहे आणि उत्तर काढायचं. जर तास असेल वर्कच्या जागी तर आपला फॉर्म्युला बनला असता M1 D1 H1 बरोबर M2 D2 H2. अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं. समजतंय? सोपं आहे, घाबरायचं नाही. पुढचा प्रश्न घेऊया. म्हणजे ह्यात कन्फ्युजन काय व्हायचं शक्यता आहे माहिती आहे का मित्रांनो? 100 माणसे 100 दिवसात 100 कामे करतात. तर एक माणूस एक काम एका दिवसात करेल असं आपलं काय करतो
कॉमन सेन्स लावायचा प्रयत्न करतो तिथं आपलं उत्तर चुकतं, पण तसं नाहीये. तर एक माणूस एक काम करायला 100 दिवस लावेल. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, हा प्रश्न खूप छान आहे. ऑप्शन मध्ये थोडी फेरफार आहे, पण जवळ आहे ऑप्शन आपलं उत्तराचं. आता वाचूया प्रश्न. एक 100 मीटर लांबीची ट्रेन आहे. बघा, समजा ही एक ट्रेन 100 मीटर लांबीची आहे. 100 मीटर 3 सेकंदात ओलांडते. म्हणजे समजा इथंच एक मी काय केले, पोल लावला असा. मग ही जी ट्रेन आहे आपली, ही या पोलला ओलांडते. म्हणजे ही ट्रेन अशी पूर्ण ओलांडून पुढे जाते. किती सेकंदात? 3 सेकंदात. म्हणजे ज्या ट्रेनची जी लांबी आहे ती लांबी ओलांडली जाते 3 सेकंदामध्ये, याचा असा अर्थ आहे. मग आपल्याला तर माहित आहे वेग बरोबर अंतर भागिले काळ. मग वेग आपल्याला काय काढता येतो का? हो, काढता येतो. का? कारण की अंतर माहिती आहे मला. अंतर किती आहे? 100 मीटर. अंतर कसं काय माहिती आहे? हे पूर्ण अंतर या खांबाला ओलांडत आहे, म्हणजे 100 मीटर अंतर पार केले जाते. किती सेकंदामध्ये? तर 3 सेकंदामध्ये. म्हणजे 100 मीटर अंतर आहे आणि 3 सेकंद ते ओलांडायला आपल्याला लागलेला वेळ आहे. म्हणजे ही वेलोसिटी, ह्याचा वापर आपल्याला करायचा आहे. याला मी समीकरण क्रमांक 1 नाव देतो. आता पुढे वाचूया. त्या ट्रेनला 165 मीटर लांबी असलेलं फलाट ओलांडण्यासाठी किती वेळ लागतो? आता बघा, आता हे झालं खांब ओलांडण्यासाठी. आता मला ही जी ट्रेन आहे आणि पुढे एक प्लॅटफॉर्म आहे. ही ट्रेन आहे 100 मीटरची, प्लॅटफॉर्म आहे 165 मीटरचं. मग टोटल जे डिस्टन्स आहे हे ओलांडण्यासाठी किती वेळ लागतोय असं त्यांनी विचारलं. हे टोटल डिस्टन्स ओलांडायचे, मग किती वेळ लागेल? म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागेल, जर हा रेफरन्स पॉइंट जर पकडला, इथे झेंडा लावतो मी, तर या ट्रेनला हे 165 मीटर डिस्टन्स पण ओलांडायचे आणि स्वतः 100 मीटर ही स्वतःचा डिस्टन्स सुद्धा ओलांडायचे, पुढे जायचे ना क्रॉस करून. मग टोटल डिस्टन्स किती होते? टोटल डिस्टन्स म्हणजे टोटल अंतर किती ओलांडायचे? तर 100 मीटर स्वतः ट्रेनचं आणि 165 मीटर स्वतः प्लॅटफॉर्मचं, म्हणजे टोटल 265 मीटर ओलांडायचे. ठीक आहे, पण ट्रेनचा जो वेग आहे तो चेंज होणार आहे का? नाही, कारण की मी वेग अगोदरच काढलेला आहे. ट्रेनचा वेग 100/3 एवढाच राहणार आहे. म्हणून जर मी परत एकदा फॉर्म्युला जर वापरला, वेग बरोबर अंतर भागिले काळचा, म्हणजे v बरोबर d/t चा, तर हा वेग चेंज होणार आहे का? नाही, आपण वेग हा काढलेला आहे अगोदरच. मग तोच घेऊया, 100/3. आता जे d आहे ते अंतर आपण काढलेलं आहे, किती? 265 मीटर. आणि जे t आहे ते आपल्याला काढायचं. मग चला t ला इकडे नेऊया. t बरोबर 265 आहे तसं 100/3 हे या बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्या तर उलट होईल, 3/100. बरोबर आहे. मग चला आता उत्तर काढ. इथं इथं वरती जागा आहे तर ते मी इथे लिहितो, t बरोबर 265 गुणिले 3/100. जर मला 100 ने भागायचे तर इथलं जे दशांश चिन्ह आहे ते कुठं जाईल? इकडे जाईल. 1 दशांश 2 दशांश, मग 2.65 येईल. बरं, गुणिले 3 आहे तसं, म्हणजे मी 265/100 ला काय लिहिलं? 2.65. आता 3 ने गुणा, 3×5=15, हात चालला 1, 3×6=18 आणि 19, हात चालला 1, 3 2 6 आणि 7 दशांश चिन्ह 2 घर सरकून इकडं. उत्तर आले माझं 7.95 सेकंद त्या आगगाडीला, त्या ट्रेनला लागतील ते प्लॅटफॉर्म 165 मीटरचं ओलांडण्यासाठी. पण या ऑप्शन मध्ये मित्रांनो 7.95 उत्तर नाहीये, 7.5 सेकंद उत्तर आहे सगळ्यात जवळचं. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक सी आहे. तरी याच्यामध्ये जर काय चुकलं असेल, तर तुम्हाला चूक जर सापडली असेल तर मला नक्की कळवा, आपण त्यात करेक्शन करूया. पण हे असं जर सोडवलं तर 7.95 उत्तर येते सेकंदामध्ये. सोपं आहे. पहिल्यांदा मी याच्यातून म्हणजे खांबाला ओलांडण्यासाठी ज्यांनी ते तरतूद दिलेत, इनपुट दिले, त्याच्यावरून मी वेग काढला आणि त्याचा हा वेग कॉन्स्टंट ठेवला, म्हणजे हाच वेग असतो प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी. मग मी प्लॅटफॉर्मची लांबी आणि रेल्वेची लांबी एक बेरीज केली आणि त्याच्यातून मी वेळ काढला.
आपलं उत्तर आहे 7.95 सेकंद. ऑप्शन मध्ये 7.5 सेकंद. लक्षात येते? चला पुढचा प्रश्न घेऊया. हा तर आपला सोपा प्रश्न, दरवेळेसचा गृहीत प्रश्न. 1 मिनिट पाणी पितो. बघा, सोपा प्रश्न आहे. सरासरी काढा. सरासरीमध्ये आपण काय करतो? 34, 42, 66, 84, 10 आणि 94. दिलेल्या संख्यांची आपण करतो बेरीज. 4 आणि 2 6, 4 आणि 2 6, 6 2 12, 16 आणि 4 20, 4 2, 9 2 11, 12 आणि 8 20, 26 4 30 आणि 3 33. आपण केलेली सरासरी म्हणजे काय असते? बेरीज सर्व संख्यांची आणि किती संख्या आहेत त्या घेतो. बेरीज किती आले? 330. संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6. 6 6 भाग द्या. 6 1 6, 6 पंचे 30 आणि 6 पंचे 30. उत्तर आलं आपलं 55. सरासरी आली 55. ऑप्शन क्रमांक सी 55. बरोबर. प्रश्न सोपा आहे आणि असा टाईपचा प्रश्न आहे की जो प्रत्येक एक्झाम मध्ये, तलाठीच्या प्रत्येक शिफ्टच्या एक्झाम मध्ये पडलेला आहे. ओके, समजतंय? जायचं पुढं. चला बघा पुढचा प्रश्न. बघा, बोल्स्टर ला ANKRSDQ असं लिहिले. बघा, बोल्स्टर बी, 1 मिनिट मित्रांनो, OLSTER. त्याला कसं लिहिले? ANKRSDQ. मग यातला पहिल्यांदा संबंध कळतंय का बघा आपल्याला, म्हणजे पुढच्या वेळेस जे त्यांनी दिले याच्या ते आपल्याला जमतंय. ए नंतर बी केले, एन नंतर ओ केले, के नंतर एल, म्हणजे पुढचा अल्फाबेट घेतलं. आर नंतर एस, एस नंतर टी, डी नंतर ई, क्यू नंतर आर. मग तसंच आपल्याला ANKDSRQ ला संकेतबद्ध कसं केले ते काढताना आपल्याला बघायचं. ANKDSRQ ला कसं केलं ते बघायचं, म्हणजे कसं करता येईल ते सांगायचं. आता बघा, ए आहे मग शेवटचं घ्यावं लागेल झेड. एन आहे, एन च्या अगोदर काय येणार? एम, के च्या अगोदर जे, डी च्या अगोदर सी, एस च्या अगोदर काय येणार? आर, आर च्या अगोदर येणार क्यू, क्यू च्या आधी येणार पी. मग झेड एम जे सी आर क्यू. बघा, झेड एम जे सी आर क्यू पी. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. फक्त त्याच्या अगोदरचा अल्फाबेट, किंवा जर खालून तुम्ही असं विचार केला की त्याच्यानंतरचा अल्फाबेट घेतलेला आहे आणि इकडून विचार केलाय की त्याच्या अगोदरचा अल्फाबेट आपण घेतलेला आहे. सोपा होता प्रश्न. आपल्याला पूर्ण एबीसीडी लिहायची सुद्धा गरज पडली नाही. फक्त पुढचं लेटर, पुढचं अल्फाबेट आणि अगोदरचं अल्फाबेट कसंही केलं तरी तुम्हाला याचा उत्तरापर्यंत पोहोचतो. चला पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न वाचा. 30 लोकांचं एक संमेलन आहे. 30 लोकांचं संमेलन आहे. प्रश्न वाचा. संमेलन 20 लोक एकमेकांना ओळखणार होते. म्हणजे जर मी 30 लोकांचं संमेलन आहे, त्यातले 20 लोक ओळखतात एकमेकांना आणि 10 लोक कुणालाही न ओळखणारे आहेत. 10 लोक न ओळखणारे. एकमेकांना ओळखणारे लोक गळाभेट घेतात. हे जे 20 लोक ओळखतात एकमेकांना ते गळाभेट घेतात आणि एकमेकांना न ओळखणारे लोक हस्तांदोलन करतात. हे हस्तांदोलन करतात. तर किती हस्तांदोलन झाली? आता बघा, हे जे 20 लोक गळाभेट करतात यांचा संबंध संपला, कारण की मला हे गळाभेट झालेलं काढायचं नाहीये. मला फक्त यातलं काय काढायचंय, जे 10 लोक एकमेकांना ओळखत नाहीत ते एकमेकांना हस्तांदोलन करतात, तर ते किती होतात? ऑप्शन वर जाऊ नका. ऑप्शन मध्ये ऑप्शन असे आहेत की 2 एक्स्ट्रा आले, 40, 45, 90 आणि 80. मी हे फोडले. तर आपण बघूया, 10 लोक न ओळखणार आहेत. समजा हे 10 लोक आहेत, एकमेकांना हस्तांदोलन करतील.
एकदा हस्तांदोलन केल्यावर नंतर हस्तांदोलन करायचं नाहीये, एकदाच एका व्यक्तीला एकदाच हस्तांदोलन करायचं. मग असे किती होतील? मग याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे की 10 लोक संख्या असेल आणि ते एकमेकांना हस्तांदोलन करत असतील तर ते किती हँडशेक होतील? हस्तांदोलन म्हणजे हँडशेक होतील ते काढायचा फॉर्म्युला आहे. ती संख्या जी दिली म्हणजे आपल्याकडे 10 आहे आणि C2 हा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवायचं हँडशेकचा फॉर्म्युला जी संख्या दिली C2 कॉम्बिनेशन मध्ये. मग हे कसं सोडवायचं? 3 गुणिले हे माहिती आहे ना आपल्याला. हे जर मी असं केलं NCR तर फॉर्म्युला येतो n फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल आणि r फॅक्टोरियल. मग n म्हणजे किती आहे? इकडं 10 फॅक्टोरियल पहिल्यांदा लिहितो फॉर्म्युला भागिले n मायनस r म्हणजे 10 वजा 2 8 फॅक्टोरियल आणि r फॅक्टोरियल म्हणजे 2 फॅक्टोरियल. आता 10 फॅक्टोरियल म्हणजे मी असं लिहू शकतो की 10 गुणिले 9 गुणिले 8 फॅक्टोरियल आणि 8 फॅक्टोरियल आहे तसं आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1 म्हणजे कमी 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 एक एकने करत 1 पर्यंत आणायचं असतं. 8 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. उत्तर आलं 10 गुणिले 9 भागिले 2 बेक बे बे पंचे 10 5 गुणिले 9 9 5 45 म्हणजे टोटल 45 हँडशेक झाली. समजतंय? आपलं उत्तर आलंय 45 ऑप्शन क्रमांक 2 45 उत्तर आलं. समजते? हँडशेकचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जेवढे लोक आहेत C2 मग ते सोडवा. 20 लोक असतील तर 20 C2 30 लोक असतील तर 30 C2 अशा प्रकारे आपल्याला ते जो प्रश्न तो सोडवायचा मित्रांनो. समजते? पण पहिल्यांदा तुम्हाला ते अनालिसिस पण करता आला की 20 लोकांचा आता संबंध नाहीये जे गळाभेट घेतात ओळखतात एकमेकांना. 30 लोकांपैकी आता आपल्याला 10 लोकांचंच बघायचं काय असेल ते. 10 लोकांचं हस्तांदोलन NC2. समजते? येस. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा प्रश्न आता मी तुम्हाला नीट समजून सांगतो. हा प्रश्न सारखा पडतो. त्याला काय शॉर्टकट आहे पण आपण पहिल्यांदा लॉंग कटने सोडूया आणि मग तुम्हाला मी एक शॉर्टकट पण सांगतो की हा कशा प्रकारे सोडवला जातो. बघा आता मी मॅथमॅटिकल MATHEMATH मॅथमॅटिकल बघा लक्ष द्या. प्रश्न आहे की मॅथमॅटिकल अशी 10 वेळेस पुनरावृत्ती झाली 10 वेळा झाली. या सूत्रातून क्रमाक्रमाने मला काय करायचंय? बिजोड स्थानी म्हणजे ऑड स्थानी म्हणजे विषम स्थानी अक्षरे जर काढत गेलो तर उरलेल्या सूत्रातून तसंच करायचं आणि शेवटी कोणतं अक्षर उरतंय ते बघायचं. आता बघा बिजोड म्हणजे ऑड इथं 1 असतं म्हणजे एक अक्षर सोडून मध्ये म्हणजे 1 3 5 7 9 11 बघा. मग मी बिजोड म्हणजे विषम स्थानी जे शब्द आहेत जे अक्षर आहेत त्यांना मी कॅन्सल आउट करतो. हे 3 हे कॅन्सल हे कॅन्सल हे कॅन्सल उरतंय काय याच्यामध्ये? AHMTCL बरोबर. तसंच या सगळ्यांचं येणार आहे मित्रांनो. तसंच सेम म्हणजे हे AHMTCL जे येणार आहे ते सगळ्यांचं येणार आहे. AHMTCL AHMTCL. आता जे उरले ना त्यातून सुद्धा ऑड आपल्याला काढून टाकायचं म्हणजे विषम स्थानी म्हणजे हे एक MC एक सोडून ना मग इथं काय आलं? HTL आलं. मग इथं सुद्धा परत MC गेलं काय आलं? HTL आलं. इथं सुद्धा AMTC गेलं उरलं HTL सॉरी L. आता बघा सर्वप्रथम आपण ह्या 3चाच विचार करूया. मग आता ह्याच्यामधून सुद्धा मला ऑड घालून टाकायचं म्हणजे बघा हा एक ग्रुप होता हा मॅथमॅटिकलचा. याला 1 नाव देतो याला 2 आणि याला 3 नाव देतो. आता यातून सुद्धा मला ऑड स्थानी जे आहेत ते अक्षरे घालवून टाकायचे. बघा हे कॅन्सल आउट हे कॅन्सल आउट हे कॅन्सल आउट म्हणजे एक सोडून एक ना हे कॅन्सल आउट हे कॅन्सल आउट. मग उरलं काय बघा यातून T उरलं यातून HL उरलं यातून T उरलं. असंच होणार ना.
परत काय होणार, आता मी इथे एकदम लिहितो THLT, हे 3चं झालं. परत 3ला परत काय होणार, परत असंच काय म्हणा THLT, हे पुढच्या 3चं झालं, समजते. परत THLT, हे पुढच्या 3चं झालं, आणि शेवटचं काय, परत पहिलं येणार हे, म्हणजे इथं T येणार. म्हणजे मी पहिल्यांदा 3चं काढून दाखवलं, तेच रिपीट हा 3चा ग्रुप, हा 3चा आणि हा शेवटचा 1, म्हणजे हा. मग आता परत एकदा विजोड स्थानी जे अक्षर आहे ते काढत गेलो मी. एक काढला, हा काढला, हा एक सोडून एक ना, हा काढला, हा काढला, हा काढला, उरलं काय बघा, इथं उरलं HT, HT, HT उरलं. परत विजोड स्थानी घालून टाका, एक घालून, उरलं काय T, 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 परत घालून टाका T, उरलं काय T. ऑप्शन क्रमांक 4 T उत्तर आलं. मग आता एवढं लिहित बसायचं का, तर नाही, फक्त 3चा ग्रुप करायचा, ह्या 3चं सोडवायचं, म्हणजे मला अंदाज येतो की बाबा पुढच्या 3च्या ग्रुपमध्ये, म्हणजे ह्या ग्रुपमध्ये काय असेल, ह्या ग्रुपचा उरलं काय आणि ह्या शेवटचं उरलं काय. म्हणजे हे पूर्ण आलं माझं, हे 10चं पूर्ण आलं, त्यात परत घालवा, उत्तर आलं माझं T. असं आपल्याला उत्तर काढायचं. प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. आपल्या पहिले जर प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळालं असेल की हा टाईप, या क्वेश्चनचा टाईप हा कंपल्सरी पडतो, म्हणजे पडतोच. आपलं ऑप्शन क्रमांक डी, टी हे उत्तर आहे. आणि जर तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही हे पूर्णतः मॅथमॅटिकल काय करायचं, एका पानावर 10 वेळेस लिहायचं, आणि ऑड विषम स्थानी जे अक्षर आहेत ते घालून टाका सगळे. परत जे उरले ते खाली लिहा, परत एकदा विषम स्थानी अक्षरे आहेत ते घालून टाका. असं करत करत कुठपर्यंत जायचं, जोपर्यंत शेवटचा अक्षर आपल्याला भेटत नाही तोपर्यंत. कारण की उत्तर म्हणजे विचारलंय तेच की बाबा शेवटी उरणारे अक्षर कोणतं आहे, तर आपला ऑप्शन क्रमांक डी, टी हे उरलेलं आहे. समजलं नसेल तर परत एकदा हा प्रश्न रिपीट बघा 2-3 वेळेस, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला समजेल. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. चला पुढचा प्रश्न घेऊया. छान प्रश्न आहे. एक पाईप एक टाकी 12 तासामध्ये भरू शकतो. बघा, समजा मी काय करतो, ही टाकी आहे, हा एक पाईप लावलाय मी, समजा याला ए म्हणूया, तर चला प्रश्न वाचूया. एक पाईप एक टाकी 12 तासामध्ये, मग समजा ही टाकी आहे, हा पाईप ए समजूया, तो टाकी भरतोय 12 तासामध्ये. दुसरा पाईप ती टाकी 18 तासामध्ये पूर्णपणे रिकामी करू शकतो. समजा हा दुसरा पाईप आहे, हा 18 तासामध्ये पूर्ण रिकामी करतोय, म्हणजे ए भरतोय आणि बी रिकामी करतोय. तर दोन्ही पाईप एकाच वेळेस उघडले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. समजा आपण असा विचार करूया की ए टाकी, आता सगळं बंद आहे, ए टाकी 12 तासात भरते आणि बी टाकी 18 तासात रिकामी करतोय. मग जर समजा दोन्ही पाईप एकाच वेळेस उघडले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. समजा ए टाकी आहे जी 12 तासात पूर्ण भरते, तर 1 तासात किती टाकी भरेल, तर 1/12 भरेल. बी जो पाईप आहे जो 18 तासात ती टाकी रिकामी करतोय, तर 1 तासात किती रिकामी करेल टाकी, 1/18 करेल. तर किती तासात आता दोन्ही उघडलेत, किती भरण्यास वेळ लागेल. तर जर प्रति तास किती टाकी भरली, म्हणजे हे दोन्ही पाईप उघडले, एक पाईप भरतंय एक पाईप रिकामा करतंय, तर एका तासामध्ये किती टाकी भरली जाईल हे जर काढायचं झालं मला, तर 1/12 जे की हा भरतोय आणि परत वजा 1/18 जो की हा रिकामा करतोय, म्हणजे हे आलं एका तासासाठी. बरोबर, एका तासासाठी मग किती टाकी भरली जाते हे आपण पहिल्यांदा काढून घेऊया. मग चला काढा. 18 तिरकस गुणाकार करा, 18 वजा 12 भागिले 18 गुणिले 12, 6 भागिले 18 गुणिले 12, 6 1 6, 6 त्रिक 18, 1/12 गुणिले 3, 1/12 त्रिक 36, म्हणजे हे झाले 1 तासात. मग पूर्ण जर आपण इथं कसं केलं बघा, 12 तास लागतात पूर्ण भरायला, तर एका तासाचा 1/12, 18 तास पूर्ण रिकामी तर 1/18 एका तासासाठी,
जर एका तासासाठी 136 असेल तर पूर्ण जर भरायचं असेल मला तर मला 36 तास लागतील. हे झालं आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक बी 36 तास हे आपलं उत्तर. समजतं मित्रांनो? आपलं उत्तर आलेलं आहे 36 तास. जर दोन्ही पाईप एकाच वेळेस उघडण्यात आले तर ते टाकी पूर्णपणे भरण्यास किती वेळ लागेल तर 36 तास. कसं काढलंय माहिती आहे तुम्हाला? एका तासासाठी काढलं, पूर्ण 2 पाईप ओपन केले, एका तासामध्ये किती भरलं जाईल? की भरते पण आणि काढते पण थोडं तरी भरलं जाईल ना. मग ते काढलं आपण, 136 आलं आणि पूर्ण भरण्यासाठी मग मला 36 तास लागतील. आपण 136 चा म्हणजे व्यस्तांक म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे 36 तास हे आपलं आलेलं आहे उत्तर. ऑप्शन क्रमांक बी. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. हा प्रश्न हे मिस्टेक होती टाइप करताना म्हणून थोडा वेळ लागला आणि त्यातील चूक कळाली मला, दोघांची नसून तिथं सर्वांचे एकत्रित मासिक उत्तर. बघा आता प्रश्न वाचूया अगोदर, तुम्हाला कळेल. मग ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नाच्या 20% आहे. बी चे उत्पन्न सी च्या उत्पन्नाच्या 7% आहे. तर त्या सर्वांचे एकत्रित मासिक उत्पन्न 12,900 असल्यास सी व ए च्या उत्पन्नातील फरक किती आहे बघूया. चला, ए चे उत्पन्न बी च्या 20% आहे म्हणजे 20/100 बीच्या. बी चे उत्पन्न सी च्या 60% आहे म्हणजे 60/100 सी च. तर सगळ्यांचे एकत्रित उत्पन्न आहे ए प्लस बी प्लस सी 12,900. तर मला सी वजा ए, सी व ए च्या उत्पन्नातील फरक काढायचा आहे म्हणजे मला सी वजा ए काढायचं. तर ठीक आहे, एवढं मला इनपुट दिलेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता मला उत्तर काढूया. मग ए बरोबर 20/21, 20/100, 1/5 बी. तसंच 0 ला 0 गेलं, बे 6, बे 10, बी बरोबर 3/5 सी. हे 5 इकडे न्या, बी बरोबर आलं 5 ए आणि बी आहे तसंच ठेवूया. बी बरोबर 5 इकडे आणूया आणि 3 डिवाइड करूया म्हणजे सी ची किंमत मिळेल. आता हे तर दिलंय मला, हे पण माहित आहे. तेच हे सिम्प्लिफिकेशन मॅनर मध्ये मी लिहिलेलं आहे. याच्यापैकी कोणतं यूज करू आपण म्हणजे हे तर मला माहित आहे. आता बघा, ए ए आहे तसं ठेवतो. बी च्या जागी मी हे 5 ए ठेवतो आणि सी च्या जागी मी काय ठेवू मित्रांनो? बघा, सी च्या जागी बघा, आता ही बी ची जी किंमत आहे का ती मी इथे ठेवतो म्हणजे 3/5 सी बरोबर 5 ए. आता 5 इकडे नेतो म्हणजे 3/5 गुणिले 5 सी बरोबर ए म्हणजे ए किती आलं? 3/25 आलं. म्हणजे इथं मी लिहू का 3/25? सॉरी, एक मिनिट. याला सी, मग सी बरोबर 25/3 ए म्हणजे सी च्या जागी मी काय लिहिल? सी च्या जागी मी काय लिहिल? 25/3 ए बरोबर 12,900. मी असं का केलं? कारण की मला पूर्ण समीकरण आहे ते एकाच चलातील पाहिजे होतं. म्हणजे एक तर पूर्ण ए मध्ये पाहिजे होतं किंवा पूर्ण बी मध्ये पाहिजे होतं किंवा पूर्ण सी मध्ये पाहिजे होतं. असं का? कारण की मला त्या चलाची जर किंमत एका समीकरणामध्ये, एका चल समीकरणामध्ये एक चलाची किंमत मिळाली तर मला बी आणि सी हे दोन्ही काढू शकतो मी. अगोदर ए काढूया कारण की आपण एका चलात केले. तर ए आणि ए किती झालं? 6 ए प्लस 25/3 ए बरोबर 12,900 आणि 3 याचा छेद समान करूया. सायंत्रिक 18 ए हे 3 आणि 6 गुणाकार 25 ए भागिले 3 बरोबर 12,900. हे 18 आणि 25 किती झालं मित्रांनो? 25 आणि 8 33 43 ए. हे 3 आपण इकडे नेऊया. 12,900 गुणिले 3 ए 43 इकडे गुणाकार, इकडे गेल्यावर काय होईल? भागाकार होईल. 12,900 गुणिले 3 भागिले 43. आता 43 ने भाग द्या. 43 3 4 त्रिक 12, 43 3 3 त्रिक 9 3 चौक 12. बघा, 43 त्रिक 129 येते. 43 एका 43, 43 त्रिक 129
आणि हे 2 शून्य आहे तसे, म्हणजे ए ची किंमत 300 गुणिले 3 म्हणजे 900 आली. ए ची किंमत आली मित्रांनो 900. मग आता मला बी ची किंमत 5 माहित आहे. मग 900 ला जर मी 5 ने गुणलं तर मला बी ची किंमत मिळते. म्हणजे बी बरोबर 5 गुणिले 900 म्हणजे 5 9 45, उत्तर आलं 4500. आता सी ची किंमत बघा, हे सी आहे 25/3 ए. मग मी 25 भागिले 3 ए ची किंमत आहे 900 ठेवतो. 3 एक 3, 3 त्रिक 9, 25 गुणिले 300, इथे आलं 25 गुणिले 300, 25 त्रिक 75 आणि हे 2 शून्य म्हणजे 7500 सी ची किंमत आली. पण मला सी ची किंमत विचारली का नाही, मला सी आणि ए च्या उत्पन्नातील फरक विचारला. फरक म्हणजे असते वजाबाकी. सी वजा ए बरोबर सी किती आहे 7500, ए ची किंमत आहे 900. 7500 मधून 900 वजा करा, उत्तर आले 6600. ऑप्शन क्रमांक बी 6600 हे आपलं उत्तर आहे. बघा मित्रांनो, एका चलामध्ये आणायच्यामुळं मी बी ची आणि सी ची किंमत ए मध्ये ठेवली आणि पूर्ण समीकरण एकामध्येच आणलं, म्हणजे ए मध्ये आणलं, ए ची किंमत काढली, त्याच्यावरून मला बी ची किंमत मिळाली आणि सी ची किंमत मिळाली. सी आणि ए ची किंमत मिळाल्यामुळेच मला त्यातील फरक काढता आला. म्हणजे 7500 वजा 900 बरोबर 6600. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. समजते? जर समजत नसेल तर हा प्रश्न तुम्ही स्टॉप करून परत एकदा रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न समजेल. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला वाचा प्रश्न. ए, बी आणि सी ने आईस्क्रीम खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. बरं, कोण कोण भाग घेतलाय बघा. ए, बी आणि सी ने भाग घेतलाय. ए ने 6 स्कूप खाल्ले. त्या समान वेळात बी ने 4 स्कूप खाल्ले आणि सी ने 5 स्कूप खाल्ले. म्हणजे इथे लिहितो मी एकाच समान वेळात. आता बघा, जर ए अर्ध्या तासात 18 स्कूप खाल्ले तर त्यांनी अर्ध्या तासात एकत्रितपणे एकूण किती स्कूप खाल्ले. म्हणजे त्याच अर्ध्या तासात या तिघांनी मिळून किती स्कूप खाल्ले. ए ची तर किंमत माहित आहे 18 स्कूप. आता मला बी ची आणि सी ची किंमत काढावी लागेल. बघा, जर ए जो आहे तो 6 स्कूप खातो, अर्ध्या तासात 18 स्कूप खातो, बरोबर. तर हा जो बी आहे जो की 4 स्कूप खातो, तो अर्ध्या तासात किती स्कूप खाईल हा प्रश्न आहे. ए 6 स्कूप खातो, अर्ध्या तासात 18 स्कूप खातो. बी 4 स्कूप खातो, त्याच अर्ध्या तासात तो किती स्कूप खाईल हे आपण काढून घेऊया. तिरकस गुणाकार करा. 6x 18 गुणिले 4, 6 एक 6, 6 त्रिक 18, x बरोबर 3 गुणिले 4, x बरोबर 3 चौक 12. म्हणजे अर्ध्या तासात हा जो बी आहे ना तो 12 स्कूप आईस्क्रीम खाईल बघा. हे झालं बीच. आता सीचं काढायचं. तसंच सेम ए जो 6 स्कूप खातोय तो अर्ध्या तासात 18 स्कूप खातोय आणि सी जो 5 स्कूप खातोय तो अर्ध्या तासात किती स्कूप खाईल बरं. मग ते एक्स मानूया आणि परत एकदा तिरकस गुणाकार करूया. चला तिरकस गुणाकार करा. 6 आणि एक्स म्हणजे 6x, 18 आणि 5 हे 18 आणि 5 लिहून घेऊया. हे 6 इकडे जाईल, भागाकार होईल. x बरोबर 18 गुणिले 5 भागिले 6, 6 एक 6, 6 त्रिक 18, उरले 3 गुणिले 5, 3 5 आले 15. म्हणजे हा जो सी आहे तो किती आईस्क्रीम खाईल, 15 स्कूप आईस्क्रीम खाईल बघा. झालं. ए च माहित आहे, बी च काढलं, सी च काढलं, यांची करूया बेरीज. ए अधिक बी अधिक सी अर्ध्या तासातच किती आईस्क्रीम स्कूप खातील. ए आहे 18, बी काढलेला आहे 12, सी काढलेला आहे 15, यांची बेरीज करूया. 5 आणि 2 7 आणि हे 5 हातचा आला 1, बरोबर ना. 7 आणि 8 7 7 2 14 आणि 15 हातचा आला 1 2 3 4.
उत्तर आलेलं आहे 45. ऑप्शन क्रमांक डी 45 स्कूप. 45 स्कूप हे तिघं मिळून अर्ध्या तासात फस्त करतील, संपवतील. समजते? सोपा प्रश्न होता, तिरकस गुणाकार करायचा होता. एवढ्याला एवढं तर एवढ्याला किती, एवढ्याला एवढं तर एवढ्याला किती, असं आपल्याला काढायचं होतं. घाबरायचं नाही असल्या मोठ्या प्रश्नांना. स्कूप आईस्क्रीम खायचं, काय हे खाल्लं ते खाल्लं, कुणी काय खाल्लं, थोडं थोडं वाचायचं, थोडं थोडंच आपण पण खायचं, म्हणजे आपल्याला प्रश्न सुटसुटीत वाटतो आणि सोडवण्याला सोपा सुद्धा वाटतो. चला पुढचा प्रश्न घेऊया. सोपा प्रश्न, बोनस प्रश्न म्हणेल मी. दिलेल्या संख्या मालिकेमध्ये असे किती तीन आहेत ज्यांच्या आधी विषम संख्या आहे आणि त्यांच्या नंतर समसंख्या नाही? बघा हे असं, सॉरी एक्स न काढायचं, 3 काढायचं होतं. याच्या आधी विषम संख्या आहे आणि त्याच्यानंतर समसंख्या नाही. सम नाही म्हणजेच विषम आहे. चकवा दिलेला आहे, लक्षात घ्या. सम नाही म्हणजेच विषम संख्या आहे. म्हणजे आपल्याला असे 3 शोधायचे की ज्याच्या आधी सुद्धा विषम संख्या आहे आणि नंतर सुद्धा विषम संख्या आहे. बघा शोधूया 3. पहिल्यांदा 3 शोधूया. मी 3 ला गोल करतो. इथे एक 3 आहे, इथे एक 3 आहे, इथे एक 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथे सुद्धा 3 आहे, इकडे आणि इकडे. आता असे कोणते 3 आहेत की ज्याच्या दोन्ही बाजूंना विषम संख्या आहे? हे तर येणार नाही. यात 5 आहे आणि 1 आहे, हा आता येतोय. या 3, याच्या पुढे 1 आहे, विषम आहे. याच्यानंतर 6 आहे, पण हा समसंख्या आहे, म्हणजे हा येणार नाही. हे 3 याच्या पुढे विषम आहे, नंतर विषम आहे, म्हणजे हा येतो. हा 3 याच्या पुढे 5 आहे, विषम संख्या. याच्या पुढे 9 आहे, विषम संख्या, हा सुद्धा येतो. हा 3 याच्या अगोदर 1 विषम संख्या, याच्यानंतर 4 समसंख्या, हा येणार नाही. हा 3 याच्या पुढे 2 समसंख्या, हा येणार नाही. हा 3 याच्या पुढे 4 समसंख्या, हा येणार नाही. म्हणजे किती असे 3 आहेत? तर हा 1, हा 2 आणि हा 3. म्हणजे असे फक्त 3 वेळेस 3 आलेले आहेत ज्याच्या अगोदर विषम संख्या आहे आणि ज्याच्या नंतर समसंख्या नाही, म्हणजेच विषम संख्या आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक आहे सी 3. बरोबर. फसवलेलं आहे कुठं की नंतर समसंख्या नाही, अरे म्हणजेच विषम संख्या असू शकते किंवा असेल. समजतंय? चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. बघ प्रश्न वाचा. 2 नाणी एकाच वेळेस उधळली, 2 छापे मिळण्याची संभाव्यता काय? समजा हे 2 नाणी आहेत. इथं पुढे छापा आणि पाठीमागं काटा. हा छापा, पाठीमागे काटा. मग काय येऊ शकतं? समजा मी दोन्ही नाणी उधळली, मग एकतर छापाला मी सी म्हणतो, काटाला के मानतो. छापाला सी, काटाला के मानतो. बघा मग आता दोन्ही उधळली तर काय येऊ शकतं? 2 छापा येऊ शकतात, 2 काटा येऊ शकतात. हे पहिलं नाणं, हे दुसरं नाणं. एक छापा येऊ शकतो, दुसरा काटा येऊ शकतो. पहिला काटा येऊ शकतो, दुसरा छापा येऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त कुठलंच कॉम्बिनेशन येणार नाही. 2 छापा, 2 काटा, 1 छापा, 1 काटा आणि 1 काटा, 1 छापा, असे 4 प्रकारेच येऊ शकतात. तर 2 नाणी उधळली तर दोन्ही छापा यायची शक्यता काय? तर आपल्याला माहित आहे पॉसिबिलिटी ऑफ ए, एन ऑफ ए आणि भागिले एन ऑफ एस. हा एन ऑफ एस आहे. आपण शक्यता काढल्या किती आहेत? तर ह्या 4 शक्यता, 1 2 3 4. आणि 2 छापे यायची शक्यता किती आहे? तर एकदाच येऊ शकते बाबा छापे. मग एन ऑफ ए आलं 1, एन ऑफ एस आहे 4. ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे 1/4. तेव्हा 25%च पॉसिबिलिटी आहे की 2 छापे येऊ शकतात. म्हणून आपलं उत्तर आहे 1/4. दोन्ही नाणी उधळली तर. ओके, लक्षात येते? जायचं पुढं. चला तर मग बघा.
प्रश्न मोठा दिसतोय, घाबरायचं नाहीये. एकदम हळूहळू वाचूया. एका वाक्यानंतर एक वाचूया आणि त्याचंच अनालिसिस करूया. ओके? चला प्रश्न वाचा. काय म्हणते प्रश्न? की एका दुकानदाराने काय केलंय? खरेदी किमतीपेक्षा 30% अधिक विक्री किंमत लावली. आता बघा, पहिल्यांदा मी काय लिहितो माहिती आहे का? खरेदी किंमत. ही विक्री किंमत, म्हणजे आपल्याला सोपं जाईल लिहायला. की खरेदी किमतीपेक्षा 30% अधिक विक्री किंमत लावली. मग आता मी समजा खरेदी किंमत आहे 100 रुपये, तर त्याची 30% अधिक विक्री किंमत लावली, म्हणजे 100च्या 30% म्हणजे 30 अधिक म्हणजे 100 अधिक 30, बरोबर ना? 100च्या 30% अधिक म्हणजे 130 रुपये विक्री किंमत झाली. पण काय झालं, मागणीत अचानक वाढ झाली आणि त्यात छापील विक्री किमतीवर 40% वाढ झाली. म्हणजे ही जी विक्री किंमत आहे का, त्यात 40% वाढ झाली. म्हणजे नवीन छापील विक्री करताना काय झालं, या 130च्या 40% वाढ झाली. म्हणजे 130 प्लस 40% कशाच्या 130च्या वाढ झाली, म्हणजे अधिक करतोय, एवढी नवीन छापील विक्री किंमत आली. तर काय बघा, 130 अधिक हे शून्याला 1 शून्य गेलं, या शून्याला 1 शून्य गेलं, 13 आणि 4, 13 गुणिले 4चा गुणाकार इथे मी परत एकदा लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 130 आहे तसं, 13 चोक आलं 52 आणि 130 अधिक 52 किती आलं, 182. जर खरेदी किंमत 100 आहे, त्याची नफ्याची टक्केवारी किती? जर खरेदी किंमत 100 आहे, नवीन छापल किंमत झालेली आहे 182, म्हणजे किती वाढ झाली, नफा किती झाला? तर हा 100 तर आहेच, एक्स्ट्रा 82, एक्स्ट्रा 82% नफा मला झाला. ऑप्शन क्रमांक सी, 82% नफा झाला. समजते? आपण एक्झाम्पल घेतलंय, समजा 100 रुपये खरेदी किंमत आहे, त्याच्यात 30% वाढ झाली, विक्री किंमत, नफा कमवायचा आहे ना त्याला, तर ती 130 रुपये झाली. पण काय झालं, अचानक मागणीत वाढ झाली म्हणून त्याला किंमत, विक्री किंमत हे वाढवावी लागली आणि त्यांनी विक्री किमतीवर छापील विक्री किंमत 40% वाढ केली. मग ते आपण काढली, ते टोटल मिळून नवीन छापल विक्री किंमत आली 182 रुपये. मग पण मूळ खरेदी किंमत तर 100 होती, मग किती टक्के नफा कमवला? तर 100 रुपयाची वस्तू त्यांनी जर 182 रुपयाला विकली, तर नक्कीच तो 82% नफा त्याने कमवला. म्हणजे नफ्याची नवीन टक्केवारी आलेली आहे 82%. ऑप्शन क्रमांक सी, 82. समजते मित्रांनो? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, आता हा दिशा दर्शनचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न, हा सुद्धा बोनस मध्ये जातो. बघा, हेमा पहिल्यांदा मी दिशा लिहून घेतो म्हणजे आपल्याला सोपं जाईल. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. मग हे आग्नेय, नैऋत्य, पश्चिम, आदनपवा, वायव्य, उईपू, ईशान्य. माहिती आहे का मला? आदनपवा, उईपू, असंच लहानपणापासून लक्षात ठेवलेलं आहे. हे असं तुमच्या लक्षात ठेवा, नाही तर तुमची जी ट्रिक असेल त्याप्रमाणे लक्षात ठेवलं तरी चालेल, काय हरकत नाही. बघा, हेमा आहे, समजा इथं हेमा आहे उभी, काय करते, पश्चिमेकडे 7 किलोमीटर चालते. बघा, हे पश्चिमेकडे चालली, समजा मी 7 किलोमीटर चालली, बरोबर. इकडे वाहिली ना, इकडे हात आहे अशी तिथे. मग ती उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालते. मग उजवा हातचा हा आहे, म्हणजे इकडे वळली 2 किलोमीटर. मग तिचा तोंड इकडे आले, असे हात आले 2 किलोमीटर इथे. परत ती उजवीकडे वळते आणि 5 किलोमीटर चालते. वाचताना प्रश्न तुम्ही माझ्यासोबत, 5 किलोमीटर. उजवा हात म्हणजे हा आहे, उजवीकडे वळते, म्हणजे हे 5 किलोमीटर उजवीकडे वळते, बरोबर. आरंभ बिंदूच्या बाबतीत ती आता कोणत्या दिशेला आहे? आरंभ बिंदू हा आहे, बरोबर. आणि ही आरंभ बिंदूच्या बाबतीत ही कोणती दिशा झाली? आरंभ बिंदू समजा हा जर पकडला, तर ही जी दिशा आहे ती झाली वायव्य, म्हणजे वायव्य दिशेला आहे आता ती. मूळ जागेला इथं होती, आता जी फिरून फिरून आली ती जागा मूळ जागेच्या वायव्य दिशेला आहे. म्हणजे समजते का? बघा, हे मूळ जागा याच्या वायव्य दिशेला आहे.
पण वायव्य म्हणजेच उत्तर, हे उत्तर आणि हे पश्चिम. उत्तर पश्चिम किंवा पश्चिम उत्तर. उत्तर पश्चिम ऑप्शन क्रमांक बी, उत्तर पश्चिम आपलं उत्तर आलेलं आहे. सोपा प्रश्न होता, फक्त दिशा तुम्हाला माहित पाहिजे. आणि जरी वायव्य, आग्नेय, नैऋत्य, ईशान्य माहित नसलं तरी त्यांनी उत्तर ऑप्शनच सोपे दिले होते, ज्याच्या अनुषंगाने तुम्ही उत्तरापर्यंत लवकर पोहोचाल. म्हणजे उत्तर होतं आपलं उत्तर पश्चिम. जर आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य अशा पद्धतीने जर ऑप्शन दिलेले असतील तर उत्तर आलं असतं आपलं वायव्य. समजते? तर हेमा मूळ जागेपासून वायव्य दिशेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न सोपा होता मित्रांनो. बघा, हे असं होतं पहिल्या चौकोनामध्ये, त्यानंतर असं झालं, काय केलं, हे जे अर्धवर्तुळ आहेत याची दिशा उलटी केली. आता हे पुढे जे आहे आय, याच्या पुढे काय असेल, तर हे जे दोन आडवे लाईन्स आहेत त्या उभ्या होतील. असं एक करू शकतो आपण, उभ्या होतील. म्हणजे जे दोन संख्या आहे, जे अर्धवर्तुळ 2 होती, याच्यात जे दोन आडव्या लाईन आहेत त्या उभ्या होतील. ऑप्शन क्रमांक आहे का असं काय, की उभ्या 3 लाईनचा फक्त 3च लाईन येतील. तर उभ्या 3 लाईनचा ऑप्शन फक्त 2 दिसतोय मला, 1 2 3. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर येत आहे. एवढंच लॉजिक लागतं याच्यामध्ये, दुसरं काय लॉजिक लागत नाही. ओके, ऑप्शन क्रमांक 2, 3 लाईन उभ्या येतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे प्रश्न, टक्केवारीवर आधारित. एक स्वेटर, प्रश्न वाचा माझ्यासोबत. एक स्वेटर 1000 किंमत चिन्हांकित केली. 1000 रुपये एक स्वेटर चिन्हांकित, म्हणजे छापील किंमत असं म्हणूया. मग दुकानदार काय करतोय, 20% सूट देतोय. दुकानदार 20% सूट देतोय, म्हणजे याच्यावर दुकानदार 20% सूट देतोय. बघा, पहिल्यांदा हे लक्षात घेऊ. 20% सूट देतोय म्हणजे 1000च्या 80%, 80% रक्कम घेतो ना तो 1000च्या. 20% सूट देतोय म्हणल्यावर मग कितीला विकतोय तो, 2 शून्य गेले 2 शून्य, 80 गुणिले 100, 800. म्हणजे त्याने 800 रुपयाला स्वेटर विकला. आता नवीन किमतीवर, जे की 800 रुपये आहे, त्याच्यावर सुद्धा तो 50% सूट देतोय. म्हणजे ह्या 800 वर सुद्धा काय करतोय तो, 50% सूट देतोय. 50% म्हणजे निम्म्या किमतीला विकतोय तो. 800 ची निम्मी किंमत काय झाली मित्रांनो, 400 रुपये. म्हणून याचं उत्तर आलं, नवीन विक्री किंमत काय, तर 400 रुपये. ऑप्शन क्रमांक बी 400. 50% ना सूट, 50% सूट म्हणजे निम्म्या किमतीला विकतोय. जर 100 रुपयावर 50% सूट असेल तर 50 रुपयाला विकेल. 800 रुपयाला 50% सूट दिले म्हणजे तो त्या किमतीच्या निम्म्या किमतीलाच विकतोय. म्हणजे 400 रुपयाला ती वस्तू, तो स्वेटर, तो विकून टाकतोय. ऑप्शन क्रमांक बी 400 रुपये आपली किंमत, आपलं उत्तर आलेलं आहे. सोपा होता प्रश्न. 1000 रुपयाला 20% सूट, 800 रुपयाला 50% सूट, 400 रुपयाला. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, हा प्रश्न ना, हा चकवा प्रश्न होता. चकवा प्रश्न का, चकवा प्रश्न बघूया. अ आणि ब चे सरासरी वय 24 आहे. अ आणि ब, ए आणि बी यांची सरासरी म्हणजे भागिले दोघांची सरासरी म्हणजे 2 बरोबर 24 आहे. आणि ब क ड ची सरासरी 22 आहे. ब क ड ची सरासरी वय, आता या 3 संख्या आहेत ना, भागिले 3 करतो म्हणजे सरासरी येईल 22 वर्ष जे दिले त्यांनी. तर अ ब क ड यांच्या वयांची बेरीज करा. म्हणजे त्यांना काढायचे ए अधिक बी अधिक सी अधिक डी, हे यांची बेरीज विचारली. तर ठीक आहे, आता याच्यातून 2 इकडे नेऊया. ए अधिक बी 24 गुणिले 2, 24 दुने आला 48. हे आपलं एक समीकरण आलं, याला समीकरण 1 म्हणूया. आता ब कड, ब कड 3 इकडे नेऊया. 22 गुणिले 3, ब कड 22 त्रिक 66. ऑप्शन क्रमांक 2 आला.
आता जर मी एक समीकरण आणि दोन समीकरणाची जर बेरीज केली, ए अधिक बी अधिक बी अधिक सी अधिक डी आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे 48 अधिक 66, तर ए हे तर 2b अधिक सी अधिक डी बरोबर 48, 8 आणि 6 14, हात चाला 1, 7 आणि 4 11 बरोबर 114. पण आपल्याला काढायचे ए अधिक बी अधिक सी अधिक डी म्हणजे अ ब कडचे काढायचे, पण ब येते दोनदा, मग एक ब घालवता येईल का मला? तर मी खूप प्रयत्न करून सुद्धा मला ब घालवता येत नाही. म्हणून ही जी आहे उत्तर, याचं उत्तर आहे माहिती पुरेशी नाही, ऑप्शन क्रमांक डी. म्हणून जास्त खेळत बसायचं नाही, अशा प्रकारचे सुद्धा उत्तर येऊ शकतं, पॉसिबल आहे. आपण जर गृहीत धरलं, आपल्या मानसिकतेशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो, की माहिती पुरेशी नाही, हे ऑप्शन येऊच शकत नाही, कसं काय येईल बाबा, मी प्रयत्न करतो, माझ्याकडनं चुकू शकतंय, 90 येईल किंवा 98 येईल किंवा 120 येईल, याच्यापैकी उत्तर येऊ शकते, हे काय असलं उत्तर येऊ शकत नाही बाबा. पण असं नाही मित्रांनो, याचं उत्तर हेच आहे, माहिती पुरेशी नाही. का तर कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला ब टू बी यातनं ब घालवता येणार नाही आणि अ ब कडची आपल्याला किंमत मिळणार नाही. म्हणून हे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, माहिती पुरेशी नाही. समजते? बघ, पुढचा प्रश्न घेऊया. एक मिनिट. बघा, पुढचा प्रश्न वाचा. प आणि क ह्यांच्या वयाचा गुणाकार येतोय 35. प आणि क, पी आणि के मानतो मी, यांच्या वयांचा गुणाकार गुणिले 35 येतोय. प आणि क यांच्या वयातील फरक 2 वर्ष आहे. त्यांच्यात प मोठा आहे. असं का दिले माहितीये का? म्हणजे मला पी वजा के बरोबर 2 लिहायचं होतं. त्यांनी मला सांगितलं, मला माहिती आहे का पी मोठा आहे का के मोठा आहे. जर के मोठा असता तर मी के वजा पी लिहिलं असतं, पण त्यांनी काय दिले, पी मोठा आहे म्हणून मी पी वजा के लिहिलेला आहे. त्यांच्यातील फरक आहे 2. तर प चे वय काढा. तर प चे वय काढा, किती येते बघूया आपण. आता याच्यात काय करायचं मित्रांनो माहितीये का, हे ट्राय अँड एरर वर सोडवायचं आपलं उत्तर. म्हणजे 4 ऑप्शन ट्राय करूया. आता बघा, पी ची किंमत 6 ठेवली. जरी पी ची किंमत 6 ठेवली तर 6 वजा के बरोबर 2. मग के ची किंमत काय येईल, हे के इकडे जाईल, हे 2 इकडे जाईल, 6 वजा 2 4 येईल. म्हणजे पी आलं 6, के आलं 4. मग 6 आणि 4 चा गुणाकार 35 येतोय का, नाही 24 येतोय. ऑप्शन चुकला. बी आहे पी ची किंमत 4. जर पी ची किंमत 4 ठेवली, पी ची किंमत 4 ठेवा आता, वजा के बरोबर 2, एक के पलीकडे जाणार, 2 इकडे जाणार, के बरोबर 4 वजा 2, के आलं 2. मग हे के ची किंमत आली 2, 4 आणि 2 चा गुणाकार येते 8, 35 येते का, नाही, हे सुद्धा चुकलं. सी पी ची किंमत ठेवली 9, पी ची किंमत 9 ठेवा आता इथं या ऑप्शन या समीकरणामध्ये. 9 वजा के बरोबर 2, के इकडे न्या, 2 इकडे न्या, 9 वजा 2 7, 9 आणि इकडे आलं 7, 9 7 झालं 63, 35 येते का, हे सुद्धा ऑप्शन नाही. डी ची किंमत आहे 7. आता आहे पी वजा के बरोबर 7 मध्ये आपण 7 2 मध्ये 7 ठेवूया, म्हणजे 7 वजा के बरोबर 2, के बरोबर आलं 7 वजा 2 5, के ची किंमत आली 5, सॉरी के ची किंमत आली मित्रांनो 5. 7 आणि 5 चा गुणाकार केला तर मला मिळतो 35. यस, ऑप्शन बरोबर ठरते. जर मी पी ची किंमत 7 ठेवली तरच मला के जो मिळतोय तो 5 मिळतोय आणि त्यांचा गुणाकार मिळतोय तो 35 मिळतोय. म्हणून मी असं म्हणू शकतो की ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 7. म्हणून मित्रांनो, कधी कधी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाबा, पहिला ऑप्शन जर ट्राय येत नसेल तर लगेच शेवटचा ऑप्शन ट्राय करा. का? कारण की या प्रश्नामध्ये तुमचा वेळ खायचा, म्हणजे तुमचा वेळ जावा, तुम्ही वेळ खावा भरपूर, हे अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात प्रश्न. त्याच्यामुळे जर पहिला ऑप्शन तुम्ही ट्राय केलाय आणि ट्रायल अँड एरर मध्ये तुम्ही सोडवताय तर लगेच शेवटचा पर्याय यूज करायचा, ट्राय करायचा, तो पर्याय उत्तर येऊ शकतो आणि आपला वेळ कदाचित वाचू शकतो. नेहमीच असं होईल असं नाही. ओके, चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया.
काय होता प्रश्न? 145 मी लिहून घेतो. 170, 197. हा जो बॉक्स आहे यातली संख्या आपल्याला या संख्या शोधून आपल्याला ही मालिका पूर्ण करायची आणि 257. मग सर्वात प्रथम आपण काय करतो? आपल्याला माहिती आहे आपण याच्यातील फरक काढतो 145 आणि 170 मधला. मग फरक किती येते बघा? याच्यातील फरक येते 25, याच्यातील फरक 27. मग 25, 27 इथं असेल तर याच्यातील फरक नक्कीच 29 असेल आणि याच्यातील फरक 31 असेल. मग 197 आणि 29 बघा ऍड करून, बेरीज करून बघा. 7 आणि 9 16 हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 2 12 हातचा आला 1 2, 226 येते. पुढचं पण ट्राय करायचंय म्हणजे टॅली होतं आपलं उत्तर आणि उत्तर तेच आहे का हे कळतं. मग 226 मध्ये हे 31 ऍड केले, बेरीज केली, मिळवले तर 257 येते का बघूया. 6 आणि 1 7, 2 आणि 3 5. ऑप्शन येस, 257 हे आपलं उत्तर येते. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए 226 हे आपलं उत्तर कन्फर्म येत आहे. सर्वप्रथम तर वजाबाकीच करून बघायचं, ते लॉजिक नसेल लागत तर मग दुसऱ्या गोष्टी करायच्या. ओके, जायचं पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढचा प्रश्न बघा. हा किती मोठा प्रश्न आहे पण याचं उत्तर किती सोपं निघते बघा. एका पाळीव प्राण्याच्या दुकानात 100 प्राणी आहेत. म्हणजे 100 प्राणी, ज्याच्यापैकी 50 मिश्र जातीचे आहेत. याच्यापैकी 50 मिश्र जातीचे आहेत. यादृच्छिकपणे निवडल्यास मिश्र जातीय पाळीव प्राणी निवडली जाण्याची संभाव्यता किती आहे? 100 प्राणी आहे म्हणजे टोटल दिलेली आहे म्हणजे एन ऑफ एस आहे आणि हा एन ऑफ ए आहे. 50 निवडायचे ना, म्हणजे 50 मिश्र आहेत त्याच्यापैकी निवडायचं आहे. तर आपला फॉर्म्युला काय आहे? पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. एन ऑफ ए आहे 50, एन ऑफ एस आहे 100. 50 एक 50, 50 दोन्ही 100, 1/2. हे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. म्हणजे असं लक्षात घ्या ना तुम्ही, 50 प्राणी आहेत त्याच्यातील 50 मिश्र प्राणी आहेत. तर बाबा मला जर निवडायचं झालं तर मिश्र प्राणी निवडले जाण्याची शक्यता किती आहे? मग टोटल तर मला माहित आहे 100, त्यातले मिश्र प्राणी आहेत 50. मग आपला फॉर्म्युला वापरला तर एका सेकंदात आपलं उत्तर येते 1/2. म्हणजे 50% पॉसिबिलिटी आहे की पण मिश्र प्राणीच निवडला जाईल. म्हणून ऑप्शन क्रमांक ए 1/2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? ओके, जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या क्रमात पुढील संख्या कोणती असेल? मी परत एकदा आपल्या ठरल्याप्रमाणे घेऊन घेतो. 50, 55, 24, 68, 33, 81, 42, 94 आणि रिकामी जागा. आता बघा, आता याच्यामध्ये 2-2च्या जोड्या केल्यात. 15, 24, 24, 33, 33, 42 आणि पुढचा अंक 55, 68, 68, 81, 81, 94 असं गट केलाय. तर 15 आणि 24 मध्ये किती डिफरन्स आहे बघा? 9. 24 आणि 33 मध्ये किती डिफरन्स आहे? 9. 33 आणि 42 मध्ये 9 आणि 42 आणि जी रिकामी जागा आहे, जी संख्या मला काढायची त्याच्यामध्ये सुद्धा अंतर म्हणजे डिफरन्स म्हणजे वजाबाकी त्यांची जर केली तर मिळणारं उत्तर सुद्धा मला 9च हवंय किंवा 9च मिळणार आहे. मग किती यायला पाहिजे? 42 आणि 9 ची बेरीज करा, इथं येईल 51 उत्तर. म्हणजेच मी असं 51 आणि 42च्या मधील फरक 9 येऊ शकतो. हे झालं उत्तर आपलं. मग ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे 51. ऑप्शन क्रमांक बी 51. या वरच्याचा उपयोग सुद्धा झाला नाही मित्रांनो बघा. म्हणजे आपण जर खालच्या जोड्या जुळवल्या, कारण की यात क्रम लागत नाही ना. 15 नंतर 55 वाढती संख्या, मग कमी होणारी संख्या, वाढती संख्या, कमी होणारी संख्या. मग असा क्रम तर लागणं शक्य नाही. म्हणून जर मी एक आड एक संख्या निवडल्या तर त्यांचा क्रम लावू शकतो बघा. 24, 33, 42 म्हणजे वाढत्या संख्या निवडल्या मी. त्यांच्यातले फरक बघितला, अरे वा, फरक तर सारखाच येतोय 9 9 9 9. म्हणून मी ह्याचं उत्तर काढू शकलो. 42 अधिक 9 केलं, उत्तर आलेलं आहे 51. ऑप्शन क्रमांक बी 51. चला पुढचा प्रश्न.
तीन अंकी महत्तम संख्या शोधा. महत्तम म्हणजे मॅक्सिमम संख्या शोधा ज्या संख्येला 3, 4, 5 यांनी भाग दिला असता बाकी 2 येते. ऑप्शन 902, 962, 992 आणि वरीलपैकी कोणती नाही. आता मला ट्रायल अँड एरर करताना ह्या 3 संख्या मला चेक करायच्या. या तिन्ही संख्येला 3नी 4नी 5नी जर मला भाग दिला तर त्याचे बाकी 2च उरली पाहिजे. पण नीट वाचला प्रश्न तर महत्तम विचारले, मग मॅक्सिमम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या विचारले. मग ह्या 3 ऑप्शन जर मला ट्राय करायचे झाले तर मी पहिल्यांदा कोणती संख्या ट्राय करेल, तर अगोदर मी सर्वात मोठी संख्या ट्राय करेल. मग सर्वात मोठी संख्या किती आहे? 992. ऑप्शन क्रमांक 3 बघा. याला मी 3नी भाग देतो. 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 0 0, बाकी उरले 2. ओके, 3 तर भाग जातोय, 2 बाकी उरते. आता 992 ला 4नी भाग देतोय. 4 एक 4, 4 2 8, 1 उरते, 4 चौक 16, 3 उरते, 4 8 32, 0 बाकी उरते. म्हणजे हा ऑप्शन संपला. आता त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी संख्या 962 उरते. बघा 962 ला 3नी भाग देऊ. 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 2 6, 3 0 0, 2 बाकी उरली. 962 ला आता आपण 4नी भाग देऊया. 4 एक 4, 4 4 2 8, 4 चौक 16, 4 0 0, यस 2 बाकी उरते. आता सगळ्यात शेवटचा आपण 5नी भाग देऊया. 5 एक 5, 5 एक 5, 4 उरलं, 5 9 45, 1 उरला, 12 झाले, 5 2 10, 2 बाकी उरले. 3ने म्हणजे 962 ला मी 3ने भाग दिला, 4ने भाग दिला, 5ने भाग दिला, तरी बाकी मला 2च मिळते. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 962. महत्तम विचारले ना, तर 992 ट्राय केलं, आलं नाही. मग आपण 962 ट्राय केलं, मग आपलं उत्तर आलेलं 2. आता बघा दुसरा अँगल. 962 ला आलेला आहे 3नी भाग दिला, 4नी भाग दिला, 5नी भाग दिला, 2 बाकी उरली. समजा तिसरी संख्या अशी असती की तिला सुद्धा 3नी भाग दिला, 4नी भाग दिला, 5नी भाग दिला असता 2 बाकी उरली असती, तर तुम्ही म्हणला असं 2 उत्तर आहेत आपली. पण त्यांनी विचारले काय? हा शब्द खूप महत्वाचा आहे, महत्तम. मग या 2 संख्येबद्दल जी मोठी संख्या आहे ते असेल माझं उत्तर. मग माझं उत्तर काय असतं? 962 हेच माझं उत्तर असतं. जर उरलेल्या संख्येला सुद्धा भाग जाऊन 2 बाकी उरले असते. समजते? म्हणून आपलं उत्तर आहे 962. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे मस्त प्रश्न आहे, नीट वाचला तर जमणार. ट्रेनने चेन्नईहून मुंबईला जाताना अमुदा पुढून 8व्या डब्यात बसले. बरं ठीक आहे, बघा ही ट्रेन आहे, ही चेन्नई आणि ही मुंबई, इकडे चालली ना ट्रेन. मग अमुदा पुढून 8व्या डब्यात बसले, म्हणजे समजा इकडं जर एक डब्बा म्हणला तर ही 8व्या डब्यात बसली. बालू मागून 10व्या डब्यात बसलाय आणि अमुदा आणि बालूच्या दरम्यान 2 डब्बे आहेत. पण पुढचं नीट वाचायचं, ह्याच्यातच सगळं या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. अमुदा बालूच्या मागे आहे. ही जी अमुदा आहे का, ही बालूच्या मागे आहे. म्हणजे बालू आहे जो पाठीमागून 10व्या डब्यात बसला आहे. म्हणून मी 10व्या डब्यात अमुदा बालूच्या मागे आहे, तेव्हा मी लिहिलं की बालू 10व्या डब्यात आहे. नाहीतर मी इकडे लिहू शकलो असतो ना, हे अमुदा 8व्या आणि इकडे 10व्या डब्यात, हे पाठीमागून 10वा डब्बा आणि ह्या पुढून 8वा डब्बा. पण त्यांनी दिलंय तिथं की बाबा अमुदा हे बालूच्या पाठीमाग आहे. जर असं लॉजिक लावलं असतं तर अमुदा ही बालूच्या पुढे आली असती, पण तसं नाहीये. म्हणून अमुदा ही बालूच्या पाठीमागे आहे, म्हणून इकडून हा 10वा डब्बा इथे आहे आणि अमुदाचा 8वा डब्बा इथे आहे. दोघांच्या मध्ये 2 डब्बे आहेत. दोघांच्या मध्ये 2 डब्बे आहेत. थोडी जागा रिकामी करतो मी. ओके, मग इकडून हा 10वा डब्बा आहे, इथपर्यंत 10 डब्बे आहेत आणि इकडून इकडून आहे ते 8 डब्बे आहेत, बरोबर. मग हा 8वा डब्बा झाला, हा 7वा, हा 6वा, हा 5वा आणि मग 5वा इथे म्हणलं, इथं किती डब्बे उरले? 4 डब्बे उरले. बघा समजते का?
जर बालूपर्यंत मोजले तर हे 10 डबे होतात आणि इकडून जे आमुदा 8व्या डब्यात बसले आहे तर हे 8वा डब्बा बालू आणि आमुदाच्या मध्ये 2 डब्बे म्हणजे हा 7वा डब्बा, हा 6वा डब्बा, हा 5वा डब्बा पुढून ज्यात बालू बसलाय. मग उरले पुढे किती डब्बे उरलेत तर उरले डब्बे आहेत 4 जे की मी इथे लिहिलं. मग टोटल डब्बे किती आहेत हे 10 मागचे आणि हे पुढचे 4 अधिक 4 उत्तर आलं आहे 14. ऑप्शन क्रमांक ए 14 ट्रेनच्या डब्यांची संख्या. म्हणजे मला जेव्हा कळतं की आमोदा ही बालूच्या मागे आहे तेव्हाच मी व्यवस्थित लिहू शकतो. जर आमोदा ही बालूच्या पुढे असती तर उत्तर वेगळं असतं. तसं म्हणून आपण चुकू नये किंवा वाचण्याच्या गडबडीत आपण आमोदा बालूच्या मागे होती हे जर वाचलं नाही तर उत्तर वेगळं येतं मित्रांनो. म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे की आपल्या वाचण्यातील चुका शोधता येतोय की आपण एकदम वरवर वाचायचा प्रयत्न करतो आणि बारीक वाचायचं असेल जे की पॉइंट म्हणतो आपण तो की पॉइंट सोडतो आणि मग आपलं उत्तर चुकतं जागेवरच. म्हणून ऑप्शन क्रमांक ए 14 डबे असं आपलं उत्तर येते टोटल डब्यांची संख्या जर आपण मोजली तर. समजते? हा प्रश्न नीट वाचा, परत 2-3 वेळेस रिपीट करा, रिपीट बघा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. चला नेक्स्ट प्रश्न परत आपण परत एकदा लिहून घेणार की अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलाय तर चुकीचा क्रम म्हणजे आपली चुकीची संख्या आपल्याला शोधून काढायची. मग हे 90, 66, 45, 28, 15, 6, 1 आपलं काय ठरलंय आपण करणार वजाबाकी. बघा 1 आणि 6 मधला फरक 5, 5 आणि 16 मधला फरक 9, 15 आणि 28 मधला फरक 13, 28 आणि 45 मधला फरक 17, 45 आणि 66 मधला फरक 21 आणि 66 आणि 90 मधला फरक 24. आता यातला फरक काढतो मी. 5 आणि 9 चा फरक 4, 9 आणि 13 चा फरक 4, 13 आणि 17 चा फरक 4, 17 आणि 21 चा फरक 4, 21 आणि 24 चा फरक 4 येतो का? नाही येत. हा 3 फरक येतो. म्हणजे इथं संख्या 25 पाहिजे होती आणि इथं संख्या 91 पाहिजे होती. तेव्हाच हा सगळा क्रम बरोबर झाला असता. कारण की इथे 4 नाहीत 21 आणि 3 24 येते. 21 आणि 4 इथं 25 आलं पाहिजे. जर इथं 25 असतं तर ह्या 90च्या जागी 91 आलं असतं. म्हणून हे जे 90 लिहिले हेच चुकीचं आहे आपलं. 90च्या जागी काय पाहिजे होतं 91. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 90. म्हणजे की पॉइंट तर फरकच आहे मित्रांनो. वजाबाकी करत राहा आपलं लॉजिक लागून जातं. बरोबर? हे काय हेच केलं ना आपण. 5 आणि 9 मधला फरक 4, 9 आणि 13 फरक 4, 13 आणि 17 फरक 4, 17 आणि 21 फरक 4, पण 21 आणि 24 मधला फरक 3. चुकलं इथं. म्हणून ऑप्शन क्रमांक सी 90 हे आपलं उत्तर आलेलं आहे. जायचं पुढे. पुढचा प्रश्न बघा. बघा. समजा एका माणसाने स्वतःकडील 20% रक्कम गमावली. समजा तो माणूस मीच आहे. माझ्याकडे होती X% रक्कम. समजा हा X% रक्कम 20% रक्कम गमावली. म्हणजे 20% गमावली म्हणजे माझ्याकडे किती बाकी आहे 80% बाकी आहे ना एक्सच्या. म्हणून 80 भागिले 100 एक्स लिहिलं. आता ही जी उरलेली रक्कम आहे ना त्या रकमेपैकी 80% खर्च झाले म्हणजे याच्यातून 80% रक्कम खर्च झाली. जर 80% रक्कम खर्च होत असेल तर उरले किती मित्रांनो सांगा 20%. मग 20% म्हणजे असतात 20/100 गुणिले 80 भागिले 100 आणि हे एक्स आहे तसं. तर माझ्याकडे 80 रुपये उरले म्हणजे 20% जी रक्कम उरली ना ती आहे 80 रुपये. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रक्कम होती म्हणजे एक्स ची किंमत काढायची. बघा सगळ्या समीकरणात तर आपण बसवले 20 एके 20, 20 पाचा 100, 20 चौक 80, 20 पाचा 100. मग काय ते मी इकडे लिहितो 1/5 गुणिले 4/5 गुणिले एक्स बरोबर 80. हे आलं 4/5 आणि 5 25 एक्स बरोबर 80. हे 4/25 इकडे जाताना काय होणार 25/5
4 होणार. मग 80 गुणिले 25/4 द्या भाग 4 1 4 4 2 8 20 20 गुणिले 25 25 2 50 आणि हे वरचं शून्य आहे तसं. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे डी, ऑप्शन क्रमांक डी, 500 रुपये. माझ्याकडे होते सुरुवातीला 500 रुपये, मग 20% गमावले, 80% उरले. त्याच्यातून 80% रक्कम खर्च केली, मग त्याचे 20% माझ्याकडे 80 रुपये उरले. तर सुरुवातीला किती होते? तर सुरुवातीला होते माझ्याकडे 500 रुपये मित्रांनो. समजतंय? अशा प्रकारे आपण एका शिफ्ट मधील पडलेले गणित बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न संपवले आहेत. आणि तुम्हाला माहितच असेल की आपण प्रत्येक शिफ्ट मधला प्रत्येक क्वेश्चन पेपर मधील गणित बुद्धिमत्ताचे डीप अनालिसिस बघतोय की कोणते कोणते प्रश्न पडले होते आणि ते आपण इथं सोडवतोय. त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात. आता सर्टन टाईपचे प्रश्न पडतात मित्रांनो. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल किंवा मी तुम्हाला समजून सांगतोय, सर्टन टाईपचेच प्रश्न पडतात. तेवढेच करा. ज्याला जास्त वेळ जातोय तोच भाग गणित बुद्धिमत्ता आहे. बाकीच्या भागाला तुम्हाला जसं की गणित, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि जीके सामान्य ज्ञान याला तुम्हाला वेळ लागणार नाही. याला वेळ लागतो, म्हणून याचा अभ्यास आपल्याला जास्त करायचा. अनालिसिस करायचे, पहिल्यांदा उत्तरापर्यंत पोहोचायचंय, नंतर आपल्याला गती घ्यायची, म्हणजे स्पीड पकडायचंय. जोपर्यंत कन्सेप्टच क्लिअर नाही तोपर्यंत स्पीड पकडून उपयोगच नाही, येणारच नाहीये. म्हणून पहिल्यांदा अनालिसिस आणि मगच स्पीड. तर ओके, तर या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला होतच असेल. जर तुमचे मित्र वगैरे या तलाठी येणाऱ्या आगामी तलाठी एक्झामचा अभ्यास करत असेल त्यांना या चॅनल नक्की रिकमेंड करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अभ्यास करत असालच पण अभ्यासाचा वेग वाढवा. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.